म्हणजे तरुण मित्रांनो, आज आपल्या मातृभूमीचा भारताचा 66वा वाढदिवस, 66वा स्वातंत्र्य दिन. 66 वर्ष झाले. अत्याचारी ब्रिटिशांना आपण बाहेर हकलले. कित्येक क्रांतिकारांनी आपला जीव त्याच्यासाठी पणाला लावला. कित्येकांनी लाठ्या गोळ्या खाल्ल्या. त्याचप्रमाणे अहिंसेच्या मार्गाने जबरदस्त या देशावर मोहिनी टाकली. महात्मा गांधींचं याच्यातलं योगदान कोणीच विसरू शकत नाही, एवढं मोठं आहे. अहिंसा आणि क्रांतिकारी या दोन्ही मार्गाने या त्यावेळच्या देशातल्या तरुणांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मग अशा वाढदिवशी, सणासुदीच्या दिवशी आपण कशाला निगेटिव्ह गोष्टी उघडाव्यात? मला माहिती आहे करप्शनने आपण पूर्ण बजबजपुरी वाढलेली आहे. इकॉनॉमीचा प्रॉब्लेम, गरिबीचा प्रॉब्लेम, चिकार प्रॉब्लेम आहे. पण या प्रॉब्लेमची आज रडगाणं न गाता काय करता येईल आपल्या या देशासाठी? तर तुम्ही तरुण, मला खात्री आहे की जर तुम्ही या देशावर तर प्रेम करतात, पण जर कष्टात झोकून दिलं आणि ठरवलं की येस, आपल्याला आपल्या देशाचं नाव जगात करायचं आहे. आपला भारत, तुम्हाला सांगतो, आज तरी संपूर्ण जगामध्ये सगळ्यात तरुण एज असलेला देश कुठला आहे तो भारत आहे. आज जगभर भारतीय तरुण राज्य करतायत. अमेरिकेमध्ये तर नासामध्ये 18%, इंटेलमध्ये 32%, मायक्रोसॉफ्टमध्ये 36%, झेरॉक्समध्ये 24%, अशा असंख्य कंपनीतनं माझे तरुण भारतीय तिथे आज राज्य करतायत. आणि शिवाय त्यांना सपोर्ट देणार माझ्या भारतातले तरुण पण इथे आहेत. आपण मागे कुठं पडतोय? आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत. अमेरिकेमध्ये आपण एक प्रकारे राज्य करतोय. मला खात्री आहे येत्या पुढच्या 5-10 वर्षामध्ये अमेरिकेमध्ये जसे बराक ओबामा प्रेसिडेंट झाले, एक काळा माणूस प्रेसिडेंट झाला, तसा एक दिवशी माझा भारतीय तरुण तुमच्यातला कोणीतरी अमेरिकेचा प्रेसिडेंट असेल. आणि हा काळाने उगवलेला सूड असेल की गोऱ्यांना 47 साली आमच्यावर राज्य केलं, तर आम्ही पण बघा तुमच्यावर राज्य करतो की नाही. हे कशामुळे? तर कर्तृत्वामुळे, तुमच्या कष्टांमुळे. या वाढदिवसानिमित्त एवढीच अपेक्षा आहे की झोकून द्या कामामध्ये. आपण चीनला हरू शकतो, आपण जपानला हरू शकतो, आपण साऊथ एशिया पॅसिफिक झोनला हरू शकतो. कारण की ज्ञान, अगाध ज्ञान आपल्याकडे आहे. आपल्याला काय पाहिजे तर झोकून द्यायचं आहे. कामामध्ये जसं झोकून द्यायचं तसं या देशाच्या हिताकरता कष्टात झोकून द्यायचं आहे. आणि मग बघा, उद्योगधंद्यात सुद्धा आपण कुठल्या कुठे पुढे जाऊया. हा भारत निश्चितपणे बलवान होईल. हा भारत निश्चितपणे सुजलाम सुफलाम होईल. नुसतं वंदे मातरम किंवा सुजलाम सुफलाम किंवा जनगणमधले वाक्य सगळी टाळूया आपण, किंवा आमिर खानच्या सिनेमातले वाक्य टाळूया. कृतीत आपण सगळेजण कष्ट करून अतिशय आपला देश, आपली मातृभूमी जगात सर्वश्रेष्ठ नेऊया. एव्हरेस्ट आपल्याकडे आहेच, त्या एव्हरेस्टवरचा झेंडा आपलाच राहील. जगातला एव्हरेस्टवरचा झेंडा हा कायम भारतीयांचाच राहील याची खात्री आहे. दृष्टशक्ती आहे, त्यांना आपण पळून लावूया. आणि हा देश सर्वांचा आहे, त्या सगळ्यांना आपण गोरगरिबापासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना सांगूया, होय, भारत माझा देश आहे आणि भारत सगळ्या आपल्यांचा देश आहे. आणि म्हणून या भारतावर प्रेम करणं हेच आपलं आयुष्याचं ध्येय आणि ध्यास असला पाहिजे. जय हिंद.